आज आम्ही चाललो होतो एक छोटंसं स्वप्न पूर्ण करायला. जशी प्रत्येक आई बापाची अशी इच्छा असते की आपल्या मुलांना आपल्यापेक्षा चांगली लाईफ भेटली पाहिजे, तसंच काही स्वप्न ना आम्हा दोघांचं सुद्धा आहे. म्हणूनच ना आम्ही ही चिमणीसाठी गाडी घ्यायला आलो होतो. खूप जणांनी तसं ह्या शॉप बद्दल विचारलं होतं, तर हा शॉप ना भिवंडी मध्ये आहे, अजी टॉयज म्हणून आहे. बाकी ठिकाणापेक्षा ना इथे स्वस्त मध्ये गाड्या भेटल्या जातात. तशी चिमणी ना ह्या गाडीमध्ये एन्जॉय करत होती. सुरुवातीला थोडी घाबरली, पण नंतर गाडीच्या खाली उतरायचं नावच घेत नव्हती. तशी ही गाडी ना चिमणीच्या बर्थडेलाच घ्यायची होती आम्हाला, पण मी चिमणीच्या पप्पांना मना केलं होतं. फालतू खर्च कशाला म्हटलं, पण लेकराच्या आनंदापुढे कसला आला खर्च. आता गाडी तर आम्ही सगळ्यांनी मिळून फिक्स केलेली होती, ती राहिलं होतं तिचं पॉलिशिंग. मग काय मॅडमची गाडी पॉलिश करायचं काम चालू झालं होतं आणि हे सगळेजण वाट बघत बसले होते की कधी होतंय की. आणि हे सगळं झाल्यानंतर आता बारी होती ती ओपनिंगची. चिवतायला आपलं पुढे उभा केलं होतं मामानं, केलं वडायचं काम मागं पडदा. आणि अशा तऱ्हेने आमच्या चिवतायच्या ना छोट्याशा गाडीची ओपनिंग झाली. पटकन सगळं तिथलं काम करून घेतलं आणि नंतर निघालो घरी येण्यासाठी. घरी येताना वाटेतच विचार आला की जाऊन जरा चिमणीचा फोटोशूट वगैरे करावा. मग आम्ही सगळी जण ना आमच्या जवळच असलेल्या अंबिका सिटीला गेलो, कारण फोटोशूट साठी ना ते बेस्ट लोकेशन आहे. आमच्या ड्रायव्हरला अजून गाडी चालवायला येत नाही ना, त्यामुळे जरा गोंधळून गाडी चालवायचं काम चालू होतं. आज बाप लेकीचं दोघांचं स्वप्न पूर्ण झालं होतं, त्यामुळे दोघं पण खुश होते. मग आता गाडी सोबत चिमणीचे मस्त मस्त फोटो काढले आणि घरी निघून आले. इथे गाडीमध्ये समर्थ आणि समर्थ दोघे पण बसले होते मस्त. चिमणीच्या पप्पांचा आज बर्थडे आहे आणि तोच आनंद सेलिब्रेट करण्यासाठी स्वीट्स आणायला गेलो होतो, पण तिथल्या व्हरायटी बघून ना डोळ्याच फिरत होते, काय घ्यावं काय नाही. चिवतायचं आपलं पेढा खायचं काम चालू होतं इथे.